यानंतर थेट विधानसभेत जाऊया। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने असा प्रस्ताव मांडतो की विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या बाह्य प्रतिमेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे। विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार, आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे, गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे। सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे। अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। तसेच सदरहून निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमेत येण्यास बंदी घालण्यात यावी। मी आता सभागृहापुढे सदर प्रस्ताव मतास टाक। मी या प्रस्तावामध्ये अजून ॲडिशन करण्याची आवश्यकता आहे। सन्माननीय चंद्रकांत दादा, आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात। विधान परिषदेमध्ये आपण या संदर्भामधला प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे, तुम्ही हीच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा? तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्यानी जाहीर सभेत 17 फरवरी 2017 विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल। तेव्हा तुम्ही काय शिक्षा दिली? तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची, तोपर्यंत सदस्यत्व त्याचं रद्द केलं। सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही, त्याचा पगार बंद केला, रेल्वे कुपन बंद केले, आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व, ते देव, आपण त्यांना देव मानत नाही पण देवापेक्षा जास्त मानतो। नथुराम गोडसे बद्दल एकानी चांगले उद्गार काढले म्हणून जेलमध्ये टाकता। अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अप्रत्यक्ष अवमान नाहीये का? औरंग्या, बदमाश, लुच्चा, लफंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा छावा 32 वर्षाचा आमच्यासाठी अभिमान, गर्व। आणि औरंगजेबाचे बाप, औरंगजेबाच्या बापानी काय म्हणतो, जे पत्र लिहिलं जेलमध्ये शहाजहानला टाकलं, त्यांनी सांगितलं गरमीच्या दिवसामध्ये की मला पाणी वाढून द्या। औरंग्या काय म्हणतो, बदमाश, लुच्चा, लफंगा म्हणतो बापाला पाणी नाही, जिंदा रहना है तो रह, मरना है तो मर। हा बापाला असा म्हणणारा बापाला। आणि त्यांनी कवी होते शहाजहान, त्यांनी काय सुंदर कविता लिहिली। ते म्हणतात, ए पिसर 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 म्हणजे मेरे बेटे, हम मुस्लिम है मगर समझ में नहीं आता, इस देश को हम समझ नहीं पाए। अरे तू तो बाप को पानी के लिए तरसा रहा है और ये ऐसा देश है जिस देश की जनता, इस मुल्क के लोग रहने वाले पितृ पक्ष में मरे हुए परदादा को पानी अर्पण करते हैं, और तू कैसा पुत्र है जो जिंदा बाप को पानी नहीं देता, त्या औरंग्याची भलावण करणारा। आणि कुठे आता छावा चालू आहे, छाव्यामध्ये कवी भूषणचं वाक्य आहे, हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। आणि चंद्रकांत दादा, तुम्हाला मी मुद्दाम काही निर्णय देतो, प्रस्तावात सुधारणा करा। अध्यक्ष महाराज, एक तर तुमच्याकडे कागद देतो अध्यक्ष महाराज, हा 18 जुलै 2007 आहे। याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज, तात्कालिक अध्यक्षांनी निर्णय दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष अवमान हा याला कोणतेही संसदीय आयुध लागणार नाही। शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवपुरुष होते आणि म्हणून याला आयुध लागत नाही। आणि माझी विनंती आहे तुम्हाला,
की अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल, विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल, कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये, कारण 18 जुलै 2007 हा आदेश जागा आहे. मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो. फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं, सदस्यत्व रद्द केलं. पलटू राम. इथं तुम्ही औरंग्याचे गुण गाता, औरंग्याचे बिनाफीचे वकील होता, औरंग्या पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा. अध्यक्ष महाराज, या देशामध्ये हे कधीच उदात्तीकरण होऊ शकत नाही. चंगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाला नाही, तो आदर्श नाही आहे. तैमूर लंग 1 लाख मानवी कवट्याचा राजमहल बनवला, तो आदर्श नाही. नादिर शाह चांदणी चौकामध्ये 60,000 हिंदूंची कत्तल केली, तो आमचा आदर्श नाही. आदर्श तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे कोणत्याही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे. आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती, त्याचं सदस्यत्व रद्द करा. जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये. अध्यक्ष महाराज, ठीक आहे. पण अध्यक्ष महाराज नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं. आमदारांची समिती करावी, तो अहवाल घेईपर्यंत निलंबित करावा. पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही. ठीक आहे. मागच्या महाविकास आघाडीच्या वेळेला भारतीय जनता जरा एक मिनिट शांत, कायद्याच्या बाहेर काहीच करता येत नाही. तर त्यावेळेला 12 सदस्य भारतीय जनता पार्टीचे निलंबित झाले. ती सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली. त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये एका अधिवेशनापेक्षा जास्त कालावधी निलंबित करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. एक मिनिट भाऊ एक मिनिट. आणि त्यामुळे त्यांचं शेवटचं वाक्य जोडता येईल ते म्हणजे काय, तर आता हा निलंबनाचा प्रस्ताव जो कायद्याच्या चौकटीत बसणार आहे तो सर्वानुमते संमत करू आणि एक समिती करू की याच्यामध्ये सस्पेन्शन करता येते का. निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला आपण निर्णय करा. सन्मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे, सन्मान्य मंत्री महोदयांनी सभागृहासमोर जो प्रस्ताव मांडलेला आहे, अहो काय अजून वेगळं काय बोलायचं आहे? त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा तुम्हाला विरोध करायचा आहे का? बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादांनी या ठिकाणी सभागृहामध्ये जो विषय मांडला त्याला सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी या सभेमध्ये वाढ करावी अशा प्रकारची भूमिका मांडली. मला औरंगजेब त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. तो नालायक होता, तो बदमाश होता. त्याची एकूण कारकीर्द जी पाहिली तर या देशातील, महाराष्ट्रातील असा माणूस सापडणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. जे मुस्लिमामध्ये सुद्धा औरंगजेब नाव ठेवताना लोक घाबरतात. त्याला कारवाई केली, ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात आमचं समर्थन आहे. ऐका ना, तुम्ही काय ठेका घेतला काय? आमचं ऐका ना, ज्यावेळेस सुधीर भाऊ बोलत होते त्यावेळेस आम्ही बोलत होतो काय? आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आझमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही?
यांनी अपमान केला की नाही, कोराटकरावर कारवाई होणार की नाही, सन्मान्य सदस्य, कारवाई होणार की नाही, सन्मान्य सदस्य खाली बसा. मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जे उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपल्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे. मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. ठराव एकमताने संमत झाला. अहवाल सभागृहासमोर बातमी आहे. विधानसभेतनं अबू आझमींचं निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर झाला आणि औरंगजेबाबद्दल त्यांनी जे उदात्तीकरण केलेलं होतं त्यात अबू आझमींना भोवल्याचं दिसत आहे. चंद्रकांत पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध करत त्यांना निलंबित करावा असा प्रस्ताव इथे मांडलेला होता आणि आता हा प्रस्ताव एकमताने मंजूर झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.